देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल. उद्धव ठाकरेंचा महापौर पदाबाबत आशावाद. तर भाजपाला कागदावरची शिवसेना संपवता आली, जमिनीवरची शिवसेना कधी संपवता येणार नाही, ठाकरेंचा घणाघात. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका माझ्या पद्धतीने नवीन आणि जुने शिवसैनिक सोबत घेऊन लढणार, चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य. तर चंद्रकांत खैरेंचा रोख कुणाकडे याची चर्चा. शिवतीर्थावर विजय उमेदवारांचं शर्मिला ठाकरेंनी औक्षण केलं. तर मातोश्रीवर आलेल्या सगळ्या विजय उमेदवारांचं रश्मी ठाकरेंनी केलं अभिनंदन. मुंबईच्या महापौराची निवड जानेवारी अखेरीस होण्याची शक्यता. पुढील आठवड्यात नगरविकास खाते काढणार महापौर सोडतीनंतर 10 दिवसांनी महापौर निवड होणार असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये बंद दाराआड चर्चा. जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा झाल्याची माहिती. तर केंद्रातील मंत्रिपदाबाबतही सुप्रिया सुळेंचं मोठं विधान. आणि दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक एकत्र लढणार, प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंची माहिती. तर राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक लोक निर्णय घेतील, अजित पवारांची माहिती. नमस्कार, मी श्रेयस पांडे. आपण पाहतायत न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात. महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. निकालानंतर मातोश्री बाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला आणि यावेळेला उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असं म्हणत त्यांनी महापौर पदाबाबत आशावाद व्यक्त केला आहे. भाजपाला कागदावरची शिवसेना संपवता आली असेल, पण जमिनीवरची शिवसेना कधीच संपवता येणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल. सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोबाईल हा जो काही निकाल लागलेला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे. आणि माझं स्पष्ट मत आहे, आपल्यात आणि भाजपामध्ये जो फरक आहे, त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना तरी कागदावरती संपवले, पण जमिनीवरची शिवसेना ते काही संपवू शकते. हा फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेला नाही. कारण सर्व दारूच, आमिष, यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले. गद्दार विकले गेले, पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले. त्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो. त्यांनी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे. तो विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी त्यांनी मिळवला. आणि हे जे पाप आहे, त्या पापाला मुंबईकर, मराठी माणूस कधी क्षमा नाही करणार. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल, देवाच्या मनात असेल की देवाभाऊच्या मनात असेल, याबाबत चर्चेचा हा विषय आहे. ते सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. पुढची बातमी पाहूया. शिवतीर्थ इथे विजय उमेदवार पोहोचले होते आणि त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी शर्मिला ठाकरेंनी विजय उमेदवारांचं औक्षण केलं. ही दोन दृश्य आपण पाहतोय. शर्मिला ठाकरेंकडून औक्षण करण्यात आलंय. रश्मी ठाकरेंकडून देखील मातोश्रीवर उबाठाचे जे उमेदवार विजय झालेत त्यांचं अभिनंदन करण्यात आलंय. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या 6 विजय उमेदवारांचा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सत्कार करण्यात आला. तर शर्मिला ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना कार्यकर्त्यांविषयी अभिमान व्यक्त केला. तर मातोश्रीवर रश्मी ठाकरेंनीही विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं. ही दोन दृश्य आपण पाहतो.
महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं राज्यामध्ये पहिल्यांदाच एक नवा प्रयोग पाहायला मिळाला. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईमध्ये 6 जागांवर यश मिळालं. प्रभाग क्रमांक 38 मधून सुरेखा परब, मुंबई प्रभाग क्रमांक 74 मधून विद्या आर्या, तर 128 मधून सई शिर्के, 205 मधून सुप्रिया दळवी, तर 115 मधून ज्योती राजभोज आणि यशवंत किलेदार प्रभाग क्रमांक 192 मधून विजयी झाले. या विजयी उमेदवारांनी शिवतीर्थ इथे जात उद्धव राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच शर्मिला ठाकरेंनी विजयी उमेदवारांचं औक्षणही केलं. आमचे 0 आमचे सगळे नगरसेवक नेले होते. उद्धवचे मायावते गेल्याला 84 का काय ते होते, त्यातले सगळे नेले होते. 60-65 नेले होते. त्याच्यावरती आम्ही 6 आलो आणि उद्धवचे मायावते 65-66 असतील. सो आम्ही खूप चांगली लढत दिली आणि परत मी सांगते, खूप चांगली लढत विदाऊट एनी आपण असं म्हणतो की सैन्याला निदान धान्य वगैरे तरी पुरवायला लागतं, तेवढं धान्यच आम्ही पुरवलं. आणि तिथे म्हणजे तोफ, मिसाईल्स सगळं असून सुद्धा आम्ही खूप चांगली लढत दिली. कसं आहे की शेवटी आम्ही पैशाला त्यांच्या पुरे पडूच शकत नाही. तुम्ही पण बघत होतात की कमळाच्या पाकिटातनं शिंदे कमळाला पकडतायत, कमळ शिंदेना पकडतायत, ते अजित पवारांना पकडतायत. म्हणजे 5-5, 10-10 हजार रुपये जर मतदारांना तुम्ही देत असाल तर तसे आम्हाला करायचं पण नाही की आम्हाला काम करायचंय पुढचं, आम्हाला पैसे वाटून मतदान नकोय. दरम्यान राज ठाकरेंना मुंबई पालिका निवडणुकीमध्ये फारसं यश मिळालं नाही. मनसेला फक्त 6 जागाच जिंकता आल्या. यानंतर आता राज ठाकरे यांनी सर्व मनसैनिकांना उद्देशून X वर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये मनसैनिकांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला. सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळीची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी ही लढाई होती. पण अशा लढाईमध्ये सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसल्याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाहीत. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. राज ठाकरे यांनी ही पोस्ट लिहिली जी आता आपण पाहिली. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेसाठीची आणि समृद्ध महाराष्ट्राची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या